शेतातील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20,000 रुपये लाच घेताना लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना रंगेहात पकडले। एसबीच्या पथकाने ही कारवाई तहसील कार्यालयाच्या पटांगणात सापळा रचून केली। पोलीस उपनिरीक्षक दिलीप रघुत्तमराव मोरे, पीएसआय दिलीप मोरे वय 33 आणि पोलीस हवालदार पांडुरंग दिगंबर दाडगे वय 43 असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। लातूर एसीबीच्या पथकाने पोलीस हवालदार दाडगे याला तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणातून पकडले तर पोलीस उपनिरीक्षक मोरे याला चाकूर पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतले। शेतातील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दाडगे याला रंगेहात पकडले तर दाडगे याला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पीएसआय मोरे याला चाकूर पोलीस ठाण्यातून अटक केली। या प्रकरणी दोघांवर चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।